शिवाजी महाराज की जय भवानी। सर बघा दादा, या रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि तीच आपल्याच माणिकमोती दुसरी दौलत नाही। पूर्ण परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहत्या राजवाड्याचा भाग आहे। या परिसरामध्ये टोटल 4 चौथरे आहेत, प्रत्येक चौथऱ्याचा वेगळा इतिहास आहे। त्याशिवाय हा जो पहिला चौथरा अतिशय महत्त्वाचा आहे। तर या चौथऱ्यावरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा हा एकावर एक 2 मजली आता 32 फूट उंच शिवरायांचा राहता राजवाडा हा या ठिकाणी असायचा। आपल्या राजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती आणि आपल्या दादा राजांना अखेरचा श्वास 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार हनुमंत जयंती दुपारी 12च्या प्रहरास या महाराष्ट्राचा सूर्य मावळला। हा महाराष्ट्र पोरका झाला, अखंड भारत देश पोरका झाला आणि आपल्या सर्वांची लाडके राजसाहेब सर्वांना सोडून गेले। हीच ती जागा आहे। फक्त 50 वर्षाचं आयुष्य राजांच्या नशिबी आलं। 1630 ते 1680 शिवरायांचं बालपण गेलं शिवनेरी किल्ल्यावरती 14 वर्ष, मधला कालखंड महाराज 26 वर्ष राहिले हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरती आणि शेवटचं महाराजांचं 10 वर्षाचं वास्तव्य होतं याच रायगडावरती, याच राहत्या राजवाड्यामध्ये। छत्रपती संभाजी महाराज या राजवाड्यामध्ये शेवटचे 9 वर्ष राहिले होते। शिवरायांचं निधन याच राजवाड्यात झालं, परंतु आपल्या राजांची समाधी इथून 1 किलो पुढे जगदीश्वराचं मंदिर तिकडे महाराजांची समाधी पाहायला मिळते। कारण महाराज शंकराचे महादेवाचे भक्त होते। अतिशय हे पवित्र ठिकाण आहे। आजही काही शुभक्त ती माती आपल्या कपईगावच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अखेरचा स्पर्श झाला। राजांचा राहता राजवाडा, राजवाड्याच्या ओझरला 2 टाके आहेत, पाण्याचे हौद आहेत। पुढे तुम्हाला गंगासागराचा दाखवणार आहे। त्या गंगासागरातनं कावडीने पाणी आणून महाराजांची पिण्याची पाणी व्यवस्था येथे केल्याची त्याच्यासमोर दुसरं मोठं टाकं पाहायला मिळेल। राजांचं स्नानगृह, बाटप, आंघोळ करण्याचे त्या ठिकाणी होते। पाहूया पुढे किचन सचिवालय पाहायला जाऊया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। 84 ताला 32 मजली म्हटलं, 32 मजली 2 मजली आणि 2 मजली आणि 32 या इथे शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा आहे। हा जो आपण दुसरा चौथरा पाहत आहे रे, इतिहासामध्ये मुखपाखाना म्हटलं आता किचन किंवा स्वयंपाकघर। 400 वर्षापूर्वीच रायगडावरील स्वयंपाकघर किचन इथे या 2 नंबर चौथर त्या काळामध्ये आपलं उकळ वास सुद्धा या साईडला पाहायला मिळते। बघा या साईडला काही चुलींचा भाग सुद्धा पाहायला मिळतो। हा जो आपण इकडे बघा 3 नंबरचा चौथर आहे, सचिवालय म्हटला जो 300 फुटात चौथर आहे। मंत्र्यांची ऑफिस पूर्वी या ठिकाणी होते। ज्याप्रमाणे आताच आपलं मंत्रालय दिल्लीतून भारताचा कारभार चालतो त्यावेळेस मंत्रालय इथे होतं। इथे सगळ्या प्रत्येक मंत्र्यांचे सेपरेट ऑफिस होते। 365 गडकोटा संपूर्ण स्वराज्याचा कारभार कागदोपत्री व्यवहार मंत्र्यांद्वारे इथून चालवायचा। आणि समोर काल्यामध्ये एक छोटा चौथरा पाहते की नाही, ते आहे दिवाणी खास। त्या भिंतीच्या पुढे आहे दिवाणी आम। आजही दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाणी आम, दिवाणी खास असे 2 प्रकार पडतात। दिवाणी खास म्हणजे काय, जे व्हीआयपी लोक असतात, खास लोक असतात, त्यांच्यासोबत बोलण्याचं बसण्याचं न्याय निवाडीची जागा राजांची ही त्या ठिकाणी असायची। बघा आता दरबारामध्ये जाणार, त्याच्या आधी आपण या साईडला खलबतखाना पाहू, त्यावेळेची सिक्रेट रूम या इकडे। बघा इकडे द्या, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। समोर आल्या विटामध्ये कोरे रूम दिसत तिकडे, त्या हे टाक्सल मिंट करन्सी पैसे बनवण्याची जागा। आता आपलं टाक्सल कुठे आहे, नाशिकला भारतीय रिझर्व्ह बँक कृषी बँक या ठिकाणी होती। आपल्या राजांची स्वतःची करन्सी होती शिवराई होण राजमुद्रा। ते 3 प्रकारच्या नाणे होण राजमुद्रा या टाक्सलमध्ये बनवण्याची। बघा आताच्या नाण्यावरती काय लिहिलं जातं, सत्यमेव जयते, बरोबर ना। तर महाराजांची राजमुद्रा होती शहाजीराजांनी शिवरायांना दिली होती। ते राजमुद्रेवरती असा लेख होतो की प्रदीपचंद्र लेखे व वर्दिश विश्ववंदिता शहा असून व शिवसाईच्या मुद्रा भद्राय राजते। म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राच्या कोरेप्रमाणे शहाजीराजांचे पुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरेप्रमाणे वाढत जावं असा त्या राजमुद्रेचा अर्थ होतो। राजमुद्रा शिवराय होऊन त्या टाक्सामध्ये घडवायची। समोर छोटी पडली इमारत पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टकोनी बाल्कनी आहे। सजा गॅलरी म्हटलं तरी चालेल। पूर्वी 2 मजली होती, आता आपल्याला 1च मजली पाहायला मिळते। त्याच्या अलीकडे हे जे आयताकृती खोली आहे ना, कोपऱ्यामध्ये बघा 11 दगड 11 बाय आतमध्ये खाली उतरायची जागा आहे। आतमध्ये एक तळघर आहे, अडबायदाची दगडात कुरले अंडरग्राउंड रूम आहे। याला खलबतखाना किंवा मसलतखाना म्हटलं जातं। चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन। आपल्या स्वराज्याची गुप्तहेर कोण होता, बहिरूपी बहिरीची नाईक, अत्यंत हुशार। त्या काळात 18 वर्ष यायच्या। वेषांतर करण्यात पटाईत त्या औरंगजेबाच्या छावणी जाऊन त्याच्याच ताडीला हात लावून त्यालाच गवाला ऐकून जिवंत प्रयत्नारे एकमेव माणूस म्हणजे बहिरीची नाईक। आजोबाच्या गावांच्या वाड्या वासऱ्यांमध्ये जायचे आणि स्वराज्य हिताच्या गुप्तचरच्या महाराजांसोबत आणि त्यांच्या विश्वासू सहकार्यांसोबत याच खलबतखान्यामध्ये केला। आतमध्ये किती एकशे शब्द बाहेर येत नाहीये, जोरात आतमध्ये जात नाही। त्यावेळीची सिक्रेट रूम खलबतखाना आहे।
हे किल्ल्याचे आहे शिवस्तंभ मिळतील. पहिला स्तंभ 3 मजले खालून शिवतात. हा स्तंभ एकावर एक 5 मजले उंच होता. अजून याच्यावरती 2 मजली उंच. कल्पना करा किती उंच असेल. याला विजय स्तंभ म्हणतात.